विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठकीमध्ये जागा महामंडळ यावर चर्चा होण्याची शक्यता. सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा. पार्थ पवारांनंतर तटकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण. महायुतीचा आज संयुक्त पंपिंग स्टेशन पाहणी दौरा. पालिकेतील सर्व नेते, समित्यांचे अध्यक्ष, गटनेते आणि नगरसेवक सहभागी होणार. नालेसफाई पाहणी दौऱ्यावरून रंगलेलं मानापमान नाट्य संपणार का, याकडे लक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट. तर नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या व्यासपीठावर. राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण. उद्या देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद. देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संपावर. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी 21 मे पासून सुनावणी. आरोपी भीमराव कांबळेची इन कॅमेरा सुनावणी होणार. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पार पडणार सुनावणी. पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलं. पेट्रोलच्या दरात 86 पैशांची तर डिझेल 83 पैशांनी महागलं. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दरवाढ. डिझेलचे दर वाढल्यानं एसटीची भाडेवाढ. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर आर्थिक ताण. प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री. मुंबईच्या राणीबागेमध्ये येणार गुजरातमधील 4 आशियाई सिंह. सिंहांच्या बदल्यात गुजरातकडून जिराफ, एक शिंगी गेंडा किंवा कॅपुचिन माकडांची मागणी. उच्च दर असूनही सोनं चांदी खरेदी थांबेना. सोनं चांदी आयातीमध्ये मोठी वाढ. सोन्याच्या आयातीमध्ये 81% वाढ. चांदीच्या आयातीमध्ये 157% वाढ. रुपयाची घसरगुंडी कायम. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची 100कडे वाटचाल. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर. जागतिक भूराजकीय तणाव आणि कच्चं तेल महागल्याचा परिणाम. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा. थॅलेसेमिया रुग्णांच्या अडचणींमध्ये वाढ. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे रक्तदाते गेले गावी. 2 महिन्यांपासून रक्तदान शिबिराचं आयोजनच नाही. भंडारा अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण. 2 आरोपींना गोंदिया इथून अटक. व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केल्यानं कारवाई. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. भटक्या कुत्र्यांबाबत आज सुप्रीम निकाल. सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष.